हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर कसा गेला तुमचा आजचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पेपर? मला तर वाटते की सर्वांचा पेपर बेस्ट गेला असेल, कारण मी तुम्हाला जे आयएमपी क्वेश्चन्स सांगितले होते तेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये आले. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की तुम्हाला 13 तारखेच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, मार्च 2026 ची मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 13 तारखेला पाहायला मिळतील. तर हे प्रश्नपत्रिका आपण आन्सर सोबत बघणार आहे. तर चला थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. बघा मित्रांनो, तुमच्या समोर इथे प्रश्न क्रमांक 1A. बघा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. बघा 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही याचे इझिली मिळवू शकता. बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? तर बघा याचा आन्सर आहे अ नंबरचं प्रतिलेख. बघा प्रतिलेखन आन्सर तुम्हाला इथे लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 2, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन रिकामी जागा अलैंगिक प्रकारचे आहे. तर बघा यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे क नंबरचं पुनर्जनन. तर बघा पुनर्जनन तुम्हाला इथे लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 3, बघा इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून रिकामी जागा तयार होतो. तर काय होतो? तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे अ नंबरचं कार्बन मोनॉक्साईड. बघा अ नंबरचा आन्सर तुम्हाला इथे लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला इथे 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 4, बघा प्रकल विभाजात तर्कतंतू रिकामी जागा या अवस्थेपासून दिसू लागतात. तर कोणत्या अवस्थेपासून दिसू लागतात? तर बघा याचा आन्सर आहे क नंबरचं. बघा पच्छावस्था. बघा पच्छावस्था तुम्हाला इथे लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला याचा पण 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर बघा 5 नंबर, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार रिकामी जागा आम्लापासून बनवतात. तर बघा याचा आन्सर आहे अ नंबरचं कार्बोनिक. बघा कार्बोनिक आन्सर तुम्हाला इथे लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा हा जो पहिला प्रश्न आहे हा फुल आयएमपी क्वेश्चन्स आहे. तर हा पण क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस नक्की करून जासाल. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला बी नंबरवरती. बघा मित्रांनो, मी मागील तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. तर त्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये आज पाहायला मिळाले. तर बघा मित्रांनो, हा पण पेपर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे. यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला 13 तारखेला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण चांगलं होईल. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला बी, खालील प्रश्न सोडवा. बघा इथं तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा तुम्हाला 1 नंबरवरती आहे विसंगत पद ओळखा. बघा विसंगत पद इथं तुम्हाला ओळखायचं आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचा आहे. तर बघा इथं तुम्हाला शब्द दिलेले आहेत. बघा 4 शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत. बघा 4 शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत. एक दिलेला आहे वाळवणे, त्यानंतर खारवणे, त्यानंतर शिजवणे, त्यानंतर साखर घालणे. तर यामधलं तुम्हाला विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर बघा प्रश्न वाचताच याचा आन्सर आपल्या डोक्यामध्ये आलेला आहे. तर याचा आन्सर काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर बघा 2 नंबर, सहजबंध ओळखा. बघा सहजबंध इथं तुम्हाला ओळखायचा आहे आणि इझिली याचा पण तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. बघा वली गांडूळ, त्यानंतर चपटे कृमी, त्यानंतर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल बघा इथं तुम्हाला टेपवर्म इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 3, चूक की बरोबर ते लिहा. बघा इथं एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला लिहून इझिली तुम्हाला याचा पण 1 मार्क्स मिळवायचा असते. तर बघा इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे की तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होत नाही. तर बघा काय वाटते की हे विधान चूक आहे की बरोबर आहे? बघा हे विधान चूक आहे, कारण की तंबाखू पदार्थांमुळे तोंड, फुफ्फुसे यांचा कर्करोग होतो. इथं होत नाही असं लिहिलेलं आहे. तर हे विधान चूक आहे. तर हे चूक विधान लिहून तुम्हाला इझिली 1 मार्क्स मिळवायचा असते. एकदम सोपे क्वेश्चन्स आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. हे क्वेश्चन्स तर हे जे प्रश्नपत्रिका आहे हे प्रश्नपत्रिका पूर्ण अभ्यासून जा. त्यानंतर बघा नंबर 4, वृषाणूचे कार्य लिहा. बघा वृषाणूचे कार्य तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा वृषाणूचे कार्य असे आहे की शुक्राणू तयार करणे आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार करणे. तर असं याचं आन्सर आहे. असं आन्सर तुम्हाला लिहून इझिली 1 मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर इथे नंबर 5, मी सरीसृप व स्थननी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तर मी कोण? तर बघा याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली याचा पण 1 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचा आहे. तर बघा ते नाव आहे डकबिल प्लॅटिपस. बघा डकबिल प्लॅटिपस हे नाव तुम्हाला इथे लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा हे पण 5 मार्क्स तुम्हाला एकदम फ्रीचे आहे. एकदम फ्रीमध्ये 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता आणि इझिली तुमचे जे टक्के आहे ते टक्के तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 बघा शास्त्रीय कारणे लिहा. कोणतीही दोन शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायची आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा एकदम सोपे क्वेश्चन्स आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. तर याचं कारण काय आहे? त्यानंतर 2 नंबर, खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. तर याचं कारण काय आहे? त्यानंतर जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. तर याचं कारण काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळवायचे आहे. यामधले कोणतेही 2 कारण तुम्हाला लिहून इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह करून इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे जे 3 क्वेश्चन्स आहे हे आयएमपी क्वेश्चन्स आहे. तर याचा आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून नक्की करून जासाल. त्यानंतर समोर बघा समोर आहे तुम्हाला बी नंबरवरती खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवून तुम्हाला इथं 6 मार्क्स मिळवायचे आहे. एक उपप्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला 3 उपप्रश्न सोडून 6 मार्क्स इथं मिळवायचे आहे. तर हे पण 6 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा कसे मिळवायचे आहे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्या अगोदर बघा मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब
नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. तर बघा, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. बघा, तुम्हाला इथं ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा, इथं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम. तर कोणते परिणाम आहेत? 4 परिणाम आहेत. त्या 4 परिणामाचे तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा, किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम. तर बघा, नंबर 1 वर येते कर्करोग होणे, त्यानंतर बघा 2 नंबरवर येते मृत्यू, त्यानंतर त्वचेचे विकार, त्यानंतर बघा अनुवंशिक बदल. तर असे 4 परिणाम आहेत. हे 4 परिणाम तुम्हाला लिहून इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे असतात. तर बघा, हे आन्सर लिहून तुम्हाला 2 मार्क्स मिळवावे लागतील आणि इझिली समोर जावं लागेल. चला आपण जाऊया समोर. बघा, समोर आहे नंबर 2, फरक स्पष्ट करा. बघा, फरक स्पष्ट करायचा आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. पक्षी वर्ग आणि स्थनन प्राणी वर्ग यामधील फरक स्पष्ट करा आणि 2 मार्क्स इझिली घ्या. तर बघा, पक्षी वर्गामध्ये शरीरावर पिसे असतात, त्यानंतर अंडी घालतात, त्यानंतर पुढचे पाय पंखात रूपांतरित, त्यानंतर बघा शरीराचे तापमान स्थिर असते. त्यानंतर सस्तन प्राणी वर्ग. बघा, सस्तन प्राणी वर्ग, तर यामध्ये फरक असा आहे की शरीरावर केसे असतात, पिल्लांना जन्म देतात, त्यानंतर पुढचे पाय हात किंवा पाय, त्यानंतर शरीराचे तापमान स्थिर. तर अशा प्रकारे पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग यामधील फरक स्पष्ट आहे. तर हा फरक स्पष्ट तुम्हाला करावा लागेल आणि 2 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यावे लागतील. त्यानंतर बघा, नंबर 3 वर तुम्ही पाहू शकता एक रेल्वेचं चित्र आहे. रेल्वे ऍक्सिडेंटचं एक चित्र इथं दिलेलं आहे. तर बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे की खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे 2 परिणाम लिहा. या आपत्तीचे 2 परिणाम काय आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे आहेत. तर बघा, रेल्वेचं चित्र तुम्ही पाहू शकता की रेल्वे अपघाताचं हे चित्र आहे. त्यानंतर बघा, इथं 2 परिणाम लिहून तुम्हाला इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा, 1 नंबरचा परिणाम असा आहे की जीवितहानी होऊ शकते. त्यानंतर बघा, नंबर 2चं जे कारण आहे ते आहे मोठे आर्थिक नुकसान होते. बघा, मोठे आर्थिक नुकसान होते. तर अशा प्रकारे 2 परिणाम तुम्ही लिहू शकता आणि इझिली तुम्ही 2 मार्क्स इथं मिळवू शकता. त्यानंतर बघा, नंबर 4, ताणतणाव कमी करण्याचे कोणतेही 4 मार्ग स्पष्ट करा. ताणतणाव कमी करण्याचे कोणतेही 4 मार्ग स्पष्ट करा आणि इझिली 2 मार्क्स घ्या. बघा, याचे पण 2 मार्क्स तुम्ही इझिली फ्रीमध्ये मिळवू शकता. याचं कारण सर्वांनाच माहित असते. तर बघा, नंबर 1 वर येते ध्यान व योग करणे. त्यानंतर बघा, नंबर 2 वरती येते नियमित व्यायाम करणे. त्यानंतर बघा, नंबर 3 वर येते पुरेशी झोप घेणे. त्यानंतर बघा, नंबर 4 वरती येते मित्र व कुटुंबाशी संवाद साधणे. तर असे 4 मार्ग आहेत. हे 4 मार्ग तुम्हाला लिहून इथं 2 मार्क्स मिळावे लागतील. त्यानंतर बघा, नंबर 5, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा, पुढील संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. बघा, याचे पण तुम्ही 2 मार्क्स इझिली मिळवू शकता. बघा, सूक्ष्मजीव संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करून 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, इथं एक्झाम्पल तुम्हाला 2 एक्झाम्पल इथं दिलेले आहे. बघा, तेलगळती दिलेलं आहे आणि बायोगॅस व कंपोस्टिंग हे 2 शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर सूक्ष्मजीवांपासून आणखीन काय काय बनते? तर बघा, सूक्ष्मजीव हे जे संकल्पना चित्र आहे, तर बघा, इथं तुम्ही लिहू शकता ब्रेड तयार करणे, त्यानंतर दही तयार करणे, त्यानंतर औषधी निर्मिती. त्यानंतर इथं एक आन्सर आहे. हे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर चला आपण जाऊया समोर. बघा, हे पण क्वेश्चन्स आयएमपी आहेत. तसे तर हे जे आयएमपी प्रश्नपत्रिका आहे, हे आयएमपी प्रश्नपत्रिका तुम्हाला 13 तारखेच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे अभ्यासून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवा. त्यानंतर बघा, समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि 15 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. बघा, 15 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे 15 मार्क्स मिळवू शकता. आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप पण करा. बघा, 1 नंबरवरती दिलेला आहे तुम्हाला उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्याचे महत्त्व सुधारण स्पष्ट करा. त्यानंतर बघा, नंबर 2 वरती तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही काय कराल आणि का कराल. अ नंबरवरती दिलेला आहे शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते, तर तुम्ही काय कराल आणि का कराल. त्यानंतर ब, तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढण्याचा छंद लागला आहे. त्यानंतर तुमची बहीण अबोल आहे, सतत एकटी राहते, तर तुम्ही काय कराल आणि का कराल. याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा, शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते, तर बघा, मी त्याला तंबाखूचे दुष्परिणाम सांगून ते सोडण्याचा सल्ला देईल. त्यानंतर ब नंबर, तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढण्याचा छंद लागला आहे, तर बघा, मी त्याला मोबाईलचा कमी वापर करून अभ्यास व खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला देईल. त्यानंतर नंबर 3 क मध्ये, तुमची बहीण अबोल आहे, सतत एकटी राहते, तर बघा, मी तिच्याशी बोलून तिला धैर्य देईन आणि कुटुंबासोबत राहायला प्रोत्साहन देईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहून याचा मार्क्स घ्यायचा असते आणि समोर जायचं असते. त्यानंतर बघा, नंबर 3, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर बघा, हा जो इथं 2 नंबरचा प्रश्न आहे, हा 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला आयएमपी आहे. तर हा प्रश्न तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर बघा, समोर आहे तुम्हाला घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर बघा, याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे बघा, 1 नंबरचा आन्सर तुम्ही असं लिहू शकता की ओला व सुका कचरा वेगळे करणे. त्यानंतर प्लॅस्टिकचा कमी वापर करणे. त्यानंतर 3 नंबरवर तुम्ही लिहू शकता कचरा योग्य ठिकाणी टाकणे. त्यानंतर 4 नंबरवर तुम्ही लिहू शकता की ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणे. असे 4 उत्तरे तुम्ही लिहून इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, 4 नंबर, खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा, तुम्ही आकृती बघू शकता की आकृती कशाची आहे. तर बघा, इथे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत 3.
तर या 3 प्रश्नांचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे हे आकृती बघून. तर हे आकृती पाहून तुम्ही या प्रश्नांचं आन्सर इझिली देऊ शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. आणि हा क्वेश्चन तुम्हाला आयएमपी आहे, हे आकृती तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला 5 नंबरवरती खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. बघा इथं 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. अ नंबरवरती दिलेला आहे भाडोयत्री मातृत्व. त्यानंतर ब नंबरवरती दिलेला आहे काचनलिकेतील फलन. त्यानंतर वीर्यपेढी. तर बघा खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. याचं जे आन्सर आहे हे थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करायचं आहे आणि इझिली तुम्हाला याचे पण मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा नंबर 6 खालील दर्शविलेल्या मानवी शरीर रचनेतील विविध अवयव नाम निर्देशित करा. बघा इथं तुम्हाला एक मानवी शरीराची तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला नावे लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे. तर हे पण आकृती तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला नावे लिहून इझिली मार्क्स घ्यावे लागेल. तर हे आकृती तुम्ही तुमच्या गाईडमध्ये एक वेळेस पाहून जासाल. त्यानंतर इथे नंबर 7 वर ऊर्जा प्रकार व त्यांची साधने यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. बघा ऊर्जा प्रकार आणि इथं साधने. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे विद्युत, यांत्रिक, औष्णिक. बघा यांत्रिक म्हणजे शिलाई मशीन, सायकल. त्यानंतर बघा सौरचूल किंवा बघा इथं दिलेलं आहे सौरतापक. तर इथं नाव काय येईल, ऊर्जा प्रकार, ऊर्जेचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्युतमध्ये कोणतं साधन आहे. त्यानंतर बघा औष्णिकमध्ये कोणतं साधन आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा याचा आन्सर आहे बघा विद्युतवर इथं साधन आहे पंखा, त्यानंतर बल्ब. तर अशा प्रकारे तुम्ही 2 साधन इथे लिहू शकता. त्यानंतर आणखीन काही साधने आहेत, त्या साधनांचं पण तुम्ही नाव लिहून इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा यांत्रिक तुम्हाला दिलेलंच आहे सिलाई मशीन, सायकल. त्यानंतर औष्णिकमध्ये आहे गॅस, त्यानंतर स्टोव्ह, त्यानंतर हीटर. तर अशा प्रकारे 3 साधने तुम्ही इथं लिहून इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा इथं तुम्हाला ऊर्जा प्रकार लिहायचा आहे की ऊर्जा प्रकार कोणता आहे, सौरचूल आणि सौरतापक. तर याचा जो ऊर्जा प्रकार आहे तो ऊर्जा प्रकार कोणता आहे, तर बघा सौर ऊर्जा हा ऊर्जा प्रकार आहे. तर सौर ऊर्जा इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे हा जो तक्ता आहे हा तक्ता तुम्ही पूर्ण करू शकता आणि इझिली याचे मार्क्स घेऊ शकता. हा तक्ता पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट तक्ता आहे. तर हा पण तक्ता तुम्ही एक वेळेस पाहून जासाल. त्यानंतर चला जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला 8 नंबरवरती खालील परिच्छेद योग्य पर्याय वापरून पूर्ण करा. बघा इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. बघा हे शब्द तुम्हाला या परिच्छेदमध्ये वापरून हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर हे शब्द तुम्ही यामध्ये वापरून इझिली 3 मार्क्स घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. तर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे 4 नंबरवरती खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. बघा कोणताही एक उपप्रश्न सोडवून तुम्हाला इथं 5 मार्क्स मिळवायचे आहे. 1 नंबरवरती आहे पर्याय वर्णात माझी भूमिका खालील मुद्द्याच्या आधारे व्यक्त करा. प्रत्येकी 2 कृती लिहा. तर बघा इथं तुम्हाला 5 मुद्दे दिलेले आहेत. तर यापैकी कोणत्याही 2 मुद्द्यांचं तुम्हाला इथं भूमिका लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला 5 मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर बघा नंबर 2 वरती आहे बघा अ नंबर जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. त्यानंतर बघा ब नंबरवरती आहे जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा एक व्यावहारिक उपयोग. त्यानंतर जैविक खतात आढळणारे 2 जीवाणू. त्यानंतर जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकाची 2 नावे. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे तुम्ही 5 मार्क्स मिळवू शकता. तर बघा अशा प्रकारे हे जे प्रश्नपत्रिका आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. हेच प्रश्नपत्रिका तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर बघा मित्रांनो हे जे फुल प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेली आहे हे जशीची तशी ॲज इट इज तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार नाही. तर यामध्ये मी तुम्हाला जे आयएमपी क्वेश्चन्स करून दिलेले आहेत ते आयएमपी क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर तशी हे जे आयएमपी क्वेश्चन्स पत्रिका आहे हे पूर्णपणे तुम्ही अभ्यासून गेले तरी चालेल. आणि हा आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि बघा मित्रांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा. त्यानंतर बघा हा जो पेपर आहे या पेपरची जर तुम्हाला फुल आन्सर शीट पाहिजे असेल तर या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट असायला पाहिजेत आणि कमेंटमध्ये यस टाईप असायला पाहिजे. त्यानंतर मी हा जो पीडीएफ आहे या पेपरची फुल आन्सर शीट व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि या पेपरची फुल आन्सर शीट पाहू शकता. त्यानंतर कोणतेही लीक पेपर आले तर मी सर्वात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतो. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि ते पेपर इझिली पाहू शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.